नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत अभिजित दिपके प्रसिद्धी आणि फसवणूक योग. आपल्याला माहिती आहे की त्यांनी कॉकरोच जनता पार्टी नावाची इंस्टावरती म्हणजे असं एक अकाउंट उघडलं आणि त्याला भरपूर फॉलोअर्स मिळाले, अगदी मिलियनमध्ये फॉलोअर्स मिळाले. असे कोणते त्यांच्या कुंडलीमध्ये प्रसिद्धी योग आहे आणि पुढचं भविष्य काय आहे हे आपण त्यांच्या राशी कुंडलीद्वारे बघायचं आहे. वळूया आपल्या विषयाकडे. मग आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. 9822119472 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमची जन्मवय, जन्मतारीख, जन्मस्थळ आणि तुमचे काही प्रश्न हे लिहून पाठवायचे आहेत. आम्ही तुम्हाला नक्कीच त्यावरती घर बसल्या मार्गदर्शन करू. म्हणजे वेळ, पैसा, इंधन सगळ्याची तुम्हाला बचत होणार आहे. घर बसल्या तुम्हाला एका दिवसामध्ये याची संपूर्ण तुम्हाला प्रश्नांची माहिती मिळेल. वळूया आपल्या विषयाकडे. तर अभिजित दिपकेंचा जन्म झाला 29 सप्टेंबर 1995. छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म झालेला आहे आणि त्या दिवशी वार होता शुक्रवार. दिवसभर वृश्चिक रास त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांची रास वृश्चिक आहे. त्यामुळे राशी कुंडली आपण बघत आहे आणि वृश्चिक राशीमध्ये चंद्र आहे आणि चंद्राबरोबरच केतू सुद्धा या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती आहे की चंद्र आणि गुरु यांची या ठिकाणी जर युती झाली असेल, म्हणजे कोणाच्याही कुंडलीमध्ये जर युती असेल, तर तो कमी वयामध्ये त्या व्यक्तीला यश चांगल्या पद्धतीचे मिळू शकते. या ठिकाणी चंद्र हा वृश्चिक राशीचा आहे. वृश्चिक राशीचा चंद्र हा ज्योतिषशास्त्रामध्ये नीच समजला जातो. चंद्र हा मातृकारक असल्यामुळे या ठिकाणी चंद्र हा वृश्चिक राशीतील त्यांचा बिघडला असल्यामुळे विचार करण्याची शक्ती, मनाची शक्ती ही जरा त्यांना दुरुस्त करावी लागेल. त्यानंतर मातृसुखामध्ये सुद्धा थोडी कमतरता येऊ शकते. म्हणूनच की काय, हे भारत देश सोडून हे अमेरिकेमध्ये राहायला गेले आणि आईची जी काही इच्छा असेल ते हे पूर्ण म्हणजे ऐकणार नाहीत, असं माझं या ठिकाणी मत आहे. बघूया भविष्यामध्ये काय सुद्धा होतं. तर मातृसुखामध्ये कमतरता येऊ शकते आणि आईने सुद्धा सांगितलेलं आहे की यामध्ये राजकारणामध्ये पडू नको. सामान्य कुटुंबातून जन्माला हे आलेले आहेत, पण तरी सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून हे ऐकतील असं मला वाटत नाही. कुंभ राशीतील शनी वक्री आहे, स्वराशीचा आहे, त्यामुळे चांगले आहे. त्यामुळे ज्यांना जे काही यश सध्या मिळालेलं आहे किंवा आतापर्यंत त्यांनी जे मिळवलेलं आहे ते धैर्य आणि चिकाटी हे राखून त्यांनी यश मिळवलेलं आहे. त्यानंतर आपण जर बघायला गेलो तर कन्या राशीमध्ये रवी, बुध आणि शुक्र आहे. आपल्याला माहिती आहे की कन्या राशीतला बुध हा स्वराशीचा समजला जातो आणि कन्या राशीतला शुक्र हा निचेचा समजला जातो. आता हे जे बुध आणि शुक्र हे जे ग्रह आहेत ना, ह्या मीडियाशी संबंधीमध्ये असलेले ग्रह आहेत. म्हणजे इन्स्टा, यूट्यूब हे जे चॅनल किंवा व्हायरल होणे या गोष्टीशी संबंधित आहेत. कन्या राशीतला बुध हा त्यांची बुद्धी हा चांगली दाखवतो. वेगवेगळे कल्पक विचार त्यांच्यामध्ये येऊ शकतात आणि त्यामुळेच काय की अशी कॉकरोच म्हणजे झुरळ नावाची एक पार्टी बनवावी असे त्यांच्या मनामध्ये विचार आला. त्यांना त्यामध्ये यश मिळालं. परंतु या ठिकाणी जो कन्या राशीतला शुक्र आहे हा मात्र त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये सुद्धा. आणि राजकारणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचारायला गेलं तर कन्या राशीतला शुक्र आणि कन्या राशीतला रवी हा कुंडलीमध्ये चांगला असावा लागतो राजकारणासाठी. परंतु या ठिकाणी कन्या राशीतला शुक्र आणि रवी हे एकत्र आहेत, त्यामुळे यांचा राजकारणामध्ये वापर करून घेतला जाईल आणि गरज संपल्यानंतर त्यांना सोडून सुद्धा दिले जातील, म्हणजे नामानिराळे करून टाकले जाईल. हा अत्यंत धोका या ठिकाणी कुंडलीमध्ये दिसत आहे.
कन्या राशीतला शुक्र ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये शुक्र आहे त्यांना हे अनुभव नक्कीच येत असतील, लोक वापरत असतील आणि वापरून सोडून देत असतील. या ठिकाणी आपण बघू शकतो असे योग केव्हापर्यंत होऊ शकतात. आता सध्या कर्क राशीमध्ये गुरु आहे गोचरीप्रमाणे आणि ह्या गुरुची दृष्टी ह्या सध्या त्यांच्या ओरिजिनल कुंडलीवरती आहे. म्हणजे नवपंचम योग हा करत आहे आणि ज्यावेळी गुरु हा कर्क राशीमध्ये आला तेव्हाच त्यांना ही प्रसिद्धी जोरदार प्राप्त झाली. आता हा कर्क राशीतला गुरु जेव्हा सिंह राशीमध्ये जाईल तेव्हा मात्र त्यांची परिस्थिती ही कसोटीची ठरणार आहे. लोक काय करणार आहेत, यांच्या नावाचा फायदा घेऊन स्वतःची भाकरी कशी भाजली जाईल हा मात्र नक्की त्यांचा फायदा करून घेणार आहेत. आणि या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे, इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती फॉलोअर्स वाढणे याचा अर्थ तुम्ही राजकारणामध्ये तुम्हाला यश मिळू शकेल असं नक्कीच नाहीये. त्यासाठी रवी हा ग्रह तुम्हाला चांगला असावा लागतो आणि तो कन्या राशीच्या शुक्राबरोबर असल्यामुळे त्यांना राजकारणामध्ये यश मिळणं हे कठीण आहे. नक्कीच ते प्रयत्न करतील परंतु त्यांना राजकारणात यश मिळणं मात्र कठीण आहे आणि आजूबाजूच्या लोकांपासून सुद्धा त्यांनी जास्त सांभाळून राहणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी कन्या राशीतला शुक्र असतो तेव्हा जवळचीच माणसं फसवण्याचा जास्तीत जास्त असा हा योग कुंडलीमध्ये होत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. नंबर या ठिकाणी दिलेलाच आहे. नमस्कार.